Hello student, good morning. How are you? You may be fine. Okay. तुम्ही चांगले आहेत. ओके. स्टडी करतायत. काल आपण घेतलं नाही, आज आपण दोन घेत आहोत. टुडे वी आर गोइंग टू टेक वन बाय वन एक्झाम्पल. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पलला वेगळा आहे अर्थ. त्याच्यात आर्टिकल आहे. एका एक्झाम्पलमध्ये आर्टिकल आहे. एका एक्झाम्पल मध्ये प्लुरल सिंग्युलर येते की नाही ते आहे. एका एक्झाम्पल मध्ये टेन्स मध्ये कोणता आहे, प्रेझेंट आहे का पास्ट आहे, हे कळलं तरच तो लिहू शकेल. एकामध्ये अननोन वाक्य आहे तर काय लिहायचं, असं म्हणजे इंग्लिश आपल्याला सहजासहजी छोट्या वाक्यावरून लिहिता येईल आणि वाचन पण करता येईल. कळलं की नाही? छोटे छोटे वाक्यावरून वाचन करता येईल. थोडंसं मिसगाईड होतं, थोडंसं चुकलं तर काय नाही, पण ती चूक नंतर परत आपल्याला समजतं. कळलं? डोंट बी मिसगाईड. ओके. आता एक वाक्य बघूया. इट वॉज बाउंड टू बी. दोन दिलेत त्यांनी, हॅपन आणि हॅपन. इट वॉज बाउंड टू बी. बीच्या पुढं हे येणारच नाही ना. कळलं की नाही? इथं भूतकाळ, इथचा भूतकाळ आहे. इट वॉज बाउंड टू बी हॅपन. ईडी तर लागणारच नाही, नाही का? म्हणजे काय येऊ शकेल? इट वॉज बाउंड टू बी हॅपन येईल. कळलं की नाही? इट इज द आन्सर. ओके. आता दुसरं बघू. थिंक बिफोर यू डॅश डॅश. थिंक बिफोर यू म्हणजे काय? थिंक म्हणजे काय? विचार करणे. बिफोर म्हणजे पूर्वी, यू म्हणजे तू, तुम्ही. आता काय करायचं? इथं दिलंय स्पीक आणि स्पोकन, आणि अर्थ काय? थिंक बिफोर यू. स्पोकन तर नाही होणार, नाही का? थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्यापूर्वी विचार करणे, नाही का? थिंक बिफोर यू स्पीक म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करा. स्पीक, SPAK, SPEAK, स्पीक. बरोबर की नाही? थिंक बिफोर यू स्पीक. आता तिसरं काय? दिस इज डॅश डॅश मिसअंडरस्टँडिंग. मिसअंडरस्टँडिंग म्हणजे गैरसमज. मिसअंडरस्टँडिंग म्हणजे काय? गैरसमज. दिस इज टिंब टिंब मिसअंडरस्टँडिंग. आता एम आहे तर एन लागू शकत नाही. यू असता, ओ असता, एच असता, एम असता तर एन एम ए ते फक्त अपवादात्मक आहे. म्हणजे दिस इज ए येईल. काय येईल? दिस इज अ मिसअंडरस्टँडिंग. बघा कसं वाक्य येतात. इथं भूतकाळ नाही, इथं हॅपन, इथं ये, आहे का नाही? डोंट बी डॅश डॅश ग्रेडी आणि ग्रेड. डोंट बी ग्रेड. ग्रेड तर नाही येऊ शकत. ग्रेडीचा अर्थ माहिती आहे, नाही का? डोंट बी ग्रेडी म्हणजे हे GREEDY. डोंट बी ग्रेडी. नंतर व्हॉट टिंब टिंब युअर नेम. आता याच्या पुढे प्लुरल व्हॉट आर युअर नेम होईल का? व्हॉट आर युअर नेम. व्हॉट आर नाही होणार. म्हणजे इथं सिंग्युलर आहे. म्हणजे व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. बघा कसे वाक्य दिलेत वेगवेगळे, म्हणजे तुम्हाला समजणार आहे आणि जेणेकरून आपल्याला इंग्लिश लिहिता आलं पाहिजे, वाचन करता येईल. व्हॉट इज युअर नेम. युअर नेम. हे SW आहे. व्हेअर टिंब टिंब यू लिव्हिंग. आर दिलंय आणि इज दिलंय. SW व्हेअर टिंब टिंब यू लिव्हिंग. हे करायचं तुम्ही. ओके. आणि असे स्टडी करा, वाक्य करा, एन्जॉय करा, स्पीक करा. ओके, बाय.